नमस्कार मित्रांनो. आज काल जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, बऱ्याच जणांचे मेसेज आले. त्यानुसार आपल्याला ई जे काही अॅनालिसिस एंड ऑफ द डे जे काल पूर्ण दिवसभरामध्ये जे काही स्ट्रक्चर बनलं शुक्रवारी, तर त्यावरून आपल्याला कसं अॅनालिसिस करायचं, त्या संदर्भात रोज मी अॅनालिसिस करून टाकत जाईल. काल वेळ मिळाला नाही. परंतु अ, जे आपण जे एनालिसिस केलं, जे तुम्हाला कॉल आणि पुटमध्ये ज्या 2 गोष्टी बघितल्या, तर त्याच्यामध्ये मी जे सांगितलं होतं, की सगळ्यात पहिले की 700 ते 740 इथं साधारण ही 700 ची लाईन आहे आणि आणि इथं 740 740 आणि खालच्या बाजूला 600 ते 560 तर इथं 560 साधारण इथं 560 आहे आणि 600. आता आजचं जर पूर्ण तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, तर ते अजूनही आपल्या झोनमध्येच आहे. म्हणजे मी पूर्ण आधी झूम आउट करतो. या लेव्हल ऑप्शन चेनवरती जसं इथं बघू शकता. ही 560 ची लेव्हल होती, की इथं मल्टिपल सपोर्ट होता. इथूनही एकदा खाली येऊन त्यांनी वरती घेतला होता म्हणून आणि हा एक मल्टिपल सपोर्टचा झोन होता. तर हा एक झोन होता आपल्यासाठी, की या झोनमधून मार्केट वर जाऊ शकतं. बरोबर. आता बरेच लोक काय अनलाईज करतात, म्हणजे चुका मी सांगतो लोकांच्या, की होतंय काय? वरच्या बाजूला जर बघितलं तुम्हाला इथं साधारण 740 ला इथं मल्टिपल रेजिस्टन्स होतं. आता हे करत असताना आपल्याला काय बघायचं असतं, की एंड ऑफ द डे, एंड ऑफ द डे काय झालंय त्यानुसार आपल्याला अॅनलाईज करावं लागतं. तर इथं जर तुम्ही बघितलं, तर इथं तुम्हाला लक्षात येईल, की जी ऑप्शन चेन आहे, त्या ऑप्शन चेनवरती आपल्याला चेक करावं लागतं. आता इथं जर बघितलं तुम्ही तर साधारण ही 600 ची लेव्हल आहे आणि इथं चेंज इन ओपन इंटरेस्ट तर इथं किती आहे 67 लाखाचा 600 ला. इथं तुम्ही चेक करू शकता 67 लाखाचा चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे 600 ला आणि 700 ला बघितलं तर तिथं 51 लाखाचं आहे. म्हणजे काय, की 700 ला ते रेझिस्टन्स दाखवते आणि 600 ला काय करतंय सपोर्ट दाखवते. तर इथं हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे, की मार्केटचा झोन किती आहे? एकदा तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली, तर तुम्ही काय करू शकता जे स्पॉटचा चार्ट आहे, त्या स्पॉटच्या चार्टवरती जाऊन म्हणजे मेन चार्टवरती जाऊन आपल्याला चेक करायचं असतं, की आपल्याला इथं कोणत्या एरियामध्ये आपल्याला बायिंग आणि सेलिंग मिळू शकते. वर गेला तर किती जाऊ शकतो, खाली गेला तर किती जाऊ शकतो. तर ही जर तुम्ही सकाळची कॅन्डल बघितली साधारण 9:15 ची मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला ती कॅन्डल समजून येईल. ही जी पहिली ग्रीन कॅन्डल आहे 9:15 ची. तर इथं बघितलं तुम्ही हाय तर एक्झॅक्ट 700 पर्यंत गेलाय आणि 700 वरून इथं तुम्हाला सेलिंग प्रेशर दिसलेलं आहे. सेकंड कॅन्डलला पण इथं तुम्हाला दिसतंय की इथं सेलिंग प्रेशर दिसतोय इथं आणि हा जो मल्टिपल सपोर्ट घेतला होता इथं साधारण 660 ला. तर याच्या खाली जाऊन क्लोजिंग दिलेली. तर या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे आपल्याला, की या एरियामधून आपल्याला सेलिंग मिळणार आहे. आता बाईंग करताना परंतु मी सांगितलं होतं तुम्हाला, की टार्गेट पण सांगितलं होतं एक की 70 ते 80 पर्यंत. बरोबर. तर त्याच्यामध्ये पण लक्षात ठेवायचं, की साधारण आपलं जे टार्गेट आहे ते 70 ते 80 च्या दरम्यान आहे. ओके. अ, इथं मी तुम्हाला दाखवतोय, की इथं मी आपण टाकलं होतं, की त्याचं टार्गेट किती असणार आहे. तर इथं बघा इथं 170 ते 180, 135 ते 140 हा एंट्रीचा झोन आणि 170 ते 180 तर एक्झॅक्ट 180 पर्यंत गेला. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजे, की स्पॉटमध्ये म्हणजे स्पॉटमध्ये कुठं आहे आणि ऑप्शनमध्ये कुठपर्यंत जाऊ शकतो. तर याचं एक ढोबळ एनालिसिस तुम्हाला जर करता आलं, तर ते बेटर राहील. कारण त्याच्यावरून आपल्याला एक्झिट घेता येते, की हां, या इथपर्यंत 170, 180च्या आसपास आला, की आपल्याला काय करायचं एक्झिट. बऱ्याचदा काय होतं, की आपण होल्ड करतो, की नाही जाईन अजून वर, जाईन अजून वर आणि तिथं काय होऊ शकतं, की आपला जो प्रॉफिट आहे, तो प्रॉफिट 40 पॉइंटचा असेल, 30 पॉइंटचा असेल, जो काही प्रॉफिट असेल. कारण रेंज बाउंड मार्केटमध्ये पण आपल्याला प्रॉफिट कमवता आलं पाहिजे. आता 100ची जरी रेंज होती, त्या 100च्या रेंजमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉफिट कमवता आलं पाहिजे. म्हणून काय करायचं असतं, की आपलं स्पॉट मधलं टार्गेट आणि ऑप्शन मधलं टार्गेट दोन्ही टार्गेट तुम्हाला काय करायचे पाहायचे असतात, की हां, स्पॉटमध्ये इथपर्यंत गेलं तर मला तिथं एक्झिट करायचंय. ठीक आहे.
तर याप्रमाणे आपल्याला पाहावं लागतं. आता दुसरं मी काय टाकलं होतं, का साधारण टेस्टिंग कॉल म्हणून टाकलं होतं बघा इथं. नाही, हे टेस्टिंग कॉल अगोदर होतं. नंतर मी तुम्हाला इथं ऑब्झर्वेशनसाठी टाकलं होतं इथं. हे बघू शकता तुम्ही ऑब्झर्वेशन कॉल. बरोबर. तर 24,700चा कॉल 100 ते 110. आता हे बघा, हे मी किती वाजता टाकलं? 10 वाजून 14 मिनिटांनी. बरोबर. म्हणजे मी ऑब्झर्व्ह करत होतो साधारण 10 वाजता किंवा 10 वाजून 5 मिनिटांनी मी ते ऑब्झर्व्ह करत होतो आणि डाटानुसार मला वाटत होतं, की आता इथून आपल्याला पुन्हा वरच्या बाजूला जाईल मार्केट. आता याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं, आता हे आमचे मित्र सौरभ बोरकर तर यांनी काय सांगितलंय, की इथं नॉट ॲक्टिव्ह ट्रेड ते असे म्हटले. परंतु हे आपलं एनालिसिस होतं. एंट्री पॉइंट नव्हता, हे लक्षात घ्या. आपलं एनालिसिस होतं, की हा 110 ते 140. मी तुम्हाला एक चार्टवरती दाखवतो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आता इथं ऑप्शनमध्ये 24,700चा कॉल. इथं 24,700चा कॉल. इथं जर आपण गेलो, निफ्टी 24,700चा कॉल. तर हे 2 जानेवारी 12 डिसेंबर. ओके. 12 डिसेंबरचा कॉल. आता इथं याच्यावरती गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, जर तुम्ही टाकलं तर एक्झॅक्ट 110 ला आलेला आहे तो. बरोबर. याच्यावरती जर तुम्ही टाकलं तर एक्झॅक्ट 110 ला. आता थोडंफार तुमच्या प्राइस बफरिंग जर दिसत असेल, तर इथं तुम्ही बघू शकता ही प्राइस इथं तुम्हाला वरच्या बाजूला इथं तुम्हाला दिसतं ओपन, हाय, लो, क्लोज किती. ज्यावेळेस तुम्ही रेड कॅन्डलवर घेतात, त्यावेळी लो 110चा आहे आणि ग्रीन कॅन्डलवर घेतात, तर लो 109चा आहे. बरोबर. तर हे समजायला पाहिजे आपल्याला, की कोणत्या एरियामधून आपल्याला रिव्हर्सल मिळू शकतो आणि त्या एरियामध्ये गेल्यानंतर आपल्याला एंट्री पॉइंट शोधायचा असतो. ठीक आहे. तर आणि जर 3 मिनिटांमध्ये गेला तर तुमच्या लक्षात येईल, की मी त्याच्या अगोदर टाकला होता कॉल. हे जे एनालिसिस हे मी अगोदर टाकलं होतं. म्हणजे ही मूव्हमेंट होण्याच्या अगोदर टाकलं होतं. इथं जर तुम्ही गेलात तर इथं तुमच्या हे बघा 9 वाजून 12 मिनिटं आणि 9 वाजून 15 मिनिटं. म्हणजे एवढी बॉटमला एंट्री तुम्हाला कशी मिळू शकते का? नाही मिळू शकत ना. पण हे अगदीच तुम्ही समजा इथं तुम्हाला दिसतंय, की अरे कॅन्डल चांगली बनलेली आहे आणि जर आता इथं समजा ही कॅन्डल बनली 120 वरती गेली, तर असं नाही. मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं, की सपोर्ट चेक करायचा, की एंट्री पॉइंट कुठे मिळू शकतो. तर साधारण 112, 113 इथं तुम्हाला एंट्री पॉइंट मिळू शकत होतं किंवा त्या झोनपासून ही जी कॅन्डल बनली हिच्या 50% जरी पकडलं तुम्हाला 115 ला एंट्री मिळत होती. 115 वरून ऑलमोस्ट तो कुठपर्यंत गेला 150 पर्यंत. ऍक्च्युअली माझं टार्गेट 160-65 पर्यंत होतं. आता ऍक्च्युअली टाकलं नाही मी ते, परंतु माझं टार्गेट होतं की 160-65 पर्यंत जायला पाहिजे हा. तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या आपल्याला. आता अजून एक चूक काय होती बघा, मी निफ्टीचा कॉल तो निफ्टीचा चार्ट लावतो म्हणजे तुम्हाला चुका लक्षात घ्या. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला आपल्या चुका सांगायला किंवा समजायला काही मार्ग नसतो. तर इथं मी तुम्हाला दाखवतो 15 मिनिटाचा चार्ट लावून. आता जसं मी इथं झोन काढला. आता बरेच लोक काय करतात, ट्रेंड लाईनचा यूज करतात. म्हणजे ट्रेंड लाईनचा यूज कसा केला पाहिजे? तर इथे हे बघा, इथं जर तुम्ही इथं टाकलं, इथून जर ट्रेंड लाईन टाकली, तर बरेच लोकांची ट्रेंड लाईन इथं ब्रेकआउट झाला. इथून यांनी इथं एंट्री केली किती 24,670 ला. इथं बघितलं, इथं पुन्हा रिव्हर्सल झाला. आपली एंट्री कुठं अगदी बॉटमला आहे. म्हणजे ज्या लोकांना माहिती आहे की आपण रिव्हर्सल ट्रेडिंग मध्ये काम करतो, तर रिव्हर्सल ट्रेडिंग याचा फायदा हाच असतो की तुमची एंट्री अगदी बॉटमला होते. बरोबर. तर ही बॉटमला एंट्री कॅच करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टीवरती लक्ष द्यावं लागेल, की कोणता सपोर्ट झोन आहे, कोणता रिव्हर्सल झोन आहे. म्हणजे डिमांड झोन आणि सप्लाय झोन ह्या गोष्टीवरती मॅक्झिमम कार्य करायचं. आता अजून एक ट्रेंड लाईन काही लोकांची इथून अशी पडली असती, इथून एक पडली असती. आता काही लोकांची एंट्री याच्यावरती होईल, या कॅन्डलला झाली असेल किंवा व्हॉट्सएव्हर. तर या प्रकारे काय होतं अगदी वरच्या बाजूला. आता वरच्या बाजूला तरी अजून टार्गेट मला काही शो होत नाही. म्हणजे 700च्या वर जायला अजूनही तो तयार नाहीये. मग आता ज्या या कंडिशनमध्ये काय होतंय, जर तुम्ही ह्या वरच्या 700च्या आसपास जर तुम्ही एंट्री केली आणि आपलं मॅक्झिमम टार्गेट किती 740 आहे. मग ह्या केसमध्ये काय होतं 10-20 पॉईंट वरती गेला मार्केटमध्ये,
की तिथून तो पुन्हा खाली येऊ शकतो. मग इथं आपण काय होतो, ट्रॅप होतो. मल्टिपल आपले काय होतात, एस-एल हिट होतात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि फक्त मार्केटचा चार्ट लावून उपयोग नाही तुम्हाला, स्पॉटचा चार्ट लावून उपयोग नाही तुम्हाला, ऑप्शनचा तुम्ही जे ऑप्शन रीड करताय त्या ऑप्शनचा पण चार्ट तुम्हाला लावायचा आहे. त्याच्यावर पण सपोर्ट रेजिस्टन्स पाहायचे, की मला समजा एखाद्या ठिकाणी एंट्री पॉइंट तुम्हाला इंडिकेट झाला, तर मला बाईंग कोणत्या प्राइसला करायची, बरोबर? बाईंग कोणत्या प्राइसला करायची? आता थोडा एक्झाम्पल सांगतो बघा. ही जी ग्रीन कॅन्डल दिसते, एवढी मोठी कॅन्डल बनली. मग आता बऱ्याच लोकांचं काय होतं, इथं एवढी मोठी कॅन्डल बनली की पटकन इथं वरच्या बाजूला एंट्री करतात. तर इथं बघितलं तर तुम्हाला इथं या 3-4 कॅन्डल दिसतात. या कॅन्डलला तुम्हाला मल्टिपल सपोर्ट आहे. म्हणजे हा काय करू शकतो, रिट्रेसमेंट इथपर्यंत घेऊ शकतो. म्हणजे 626 ला 626 ला वरून पुन्हा कुठे गेला तो 740 ला, म्हणजे ऑलमोस्ट 80-90 पॉईंट तिथून तो काय केला, वरती गेला. तर हे छोटे छोट्या गोष्टी असतात, या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. ऑप्शन चेन वगैरे रीड करायचं मी तुम्हाला सांगेन. आता याबरोबर मार्केट कसं रिॲक्ट करू शकतं, तर याच्यासाठी 2-3 पॉइंट आहेत ते तुम्हाला सांगतो मी, की कोणकोणत्या गोष्टी असतात. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे, ती गोष्ट आहे की तुम्हाला ग्लोबल मार्केट, ग्लोबल मार्केट काय इंडिकेट करतं त्याच्यावरती लक्ष द्यायचं, की ईओडी, कारण आपलं मार्केट संपल्यानंतर पण ग्लोबल मार्केट चालू असतात. तर इतर मार्केटमध्ये किंवा जगातल्या काय घडामोडी झाल्या त्यावरून पण आपल्याला अंदाज येतो, की उद्या काय इम्पॅक्ट होऊ शकतो. दुसरं जे असतं ते असतं तुमचं एफ-आय-आय आणि डी-आय-आय. एफ-आय-आय आणि डी-आय-आय यांचं कॉम्बिनेशन. एफ-आय-आय आणि डी-आय. एफ-आय-आय, डी-आय म्हणजे बाईंग सेलिंगमध्ये किती डिफरन्स आहे, कोणत्या बाजूला जास्त इम्पॅक्ट आहे, त्याच्यावरती पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं, की प्रेशर कुठं वाढलेला आहे. बायरमध्ये प्रेशर वाढलं की सेलर्समध्ये प्रेशर वाढलंय. त्याच्यानंतर डे ट्रेंड. तिसरा जो पॉइंट असतो तो म्हणतो डेचा ट्रेंड. डेचा ट्रेंड आपल्याला काय इंडिकेट करतो हे आपल्याला महत्वाचं असतं. म्हणजे डेचा ट्रेंड जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला खालच्या बाजूला जास्त त्याच्यामध्ये पॉइंट्स मिळण्याची शक्यता कमी असते, बरोबर. चौथा जो असतो अनालिसिस करायला, ते म्हणजे ऑप्शन चेन. ऑप्शन चेन अनालिसिस करायची. ऑप्शन चेन अनालिसिस करून एक झोन डिसाईड करायचं, की कोणत्या प्राइसला जास्त बायर्स आहे, कोणत्याला जास्त सेलर्स आहे, बरोबर. आणि हे केल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं असतं, शेवट तुम्हाला बघायचं असतं, की स्पॉट वरती जाऊन, म्हणजे ऍक्च्युअल चार्ट वरती जाऊन तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स, ऍक्च्युअल चार्ट वरती जाऊन सपोर्ट रेजिस्टन्स. आता याच्यामध्ये पण काय करायचं लक्षात राहू द्या. डे, आवरली, हाफ आवरली, 15 मिनिट्स, या 3-4 टाइम फ्रेम मध्ये अनालाइज करून बघायचं. म्हणजे तुम्हाला काय होतं, चांगले सपोर्ट आणि रेजिस्टन्स एकदा झोन तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला, की तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स प्राइस ऍक्शन तर नंतर बघा. महत्वाचं हे आहे की तुम्हाला आधी झोन कळले पाहिजे, की हा ह्या झोन मध्ये मार्केट राहू शकतं. मग या वरच्या झोन मध्ये जर असेल, म्हणजे बाहेरच्या झोन मध्ये असेल, खाली मार्केट आलं बाईंग झोन मध्ये आलं, तिथं मला काय करायचं, कॉलसाठी अपॉर्च्युनिटी पाहायची. आणि ज्यावर रेजिस्टन्सला असेल, सेलिंग झोन मध्ये असेल, त्यावेळेस काय करायचं, पुटसाठी अपॉर्च्युनिटी बघायची. तर ह्या प्रकारे तुम्हाला काम करावं लागेल. जर आपण नुसतंच वर गेला, खाली गेला, गेला वर, गेला खाली, असं जर करत राहिलो, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर तिथं एंट्री पॉईंट सापडणार नाही. आणि डिसिप्लिन पण पाळावी लागते. म्हणजे काय, की खूप सारे मल्टिपल ट्रेड आपण घेत राहिलो, तर तिथं काय होतं, आपल्याला प्रॉब्लेम तयार होतो. म्हणजे स्कॅल्पिंग जरी करायची, तरी स्कॅल्पिंग करताना आपल्याला प्रॉपर त्याच झोनमध्ये फाइंड आउट झालं पाहिजे. म्हणजे मला स्कॅल्पिंग जरी करायची असेल, तर मी 700 ते 720, तर या झोन 740 या झोन मधूनच मी काय करणार, स्कॅल्पिंग साठी ट्रेड बघणार. आणि समजा मला बाईंग जरी करायची, तर मी ह्याच झोन मध्ये बाईंग बघणार. तर या प्रकारे तुम्हाला काम करावं लागेल. आणि अनालिसिस साठी हे सगळे पॉईंट मला बघावे लागतात, की ग्लोबल मार्केट काय आहे. आता या गोष्टी तर मी रात्री बघून ठेवतो. म्हणजे इव्हन
माहिती मी जॉब करतो. जॉब करताना सुद्धा मी जर सेकंड शिफ्टला असेल, तर मग मी जस्ट वेळ मिळेल तसं बघतो, की एफ-आय-डी-आय काय आहे, ग्लोबल मार्केट काय आहे, डे ट्रेड काय आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे ऑप्शन चेन आणि सपोर्ट रेंज ते मी प्रॅक्टिकली इथं ऑफिसला आल्यानंतर करतो. तर वेळ देणं गरजेचं आहे. जेवढा वेळ तुम्ही जास्त द्याल, तेवढं तुम्हाला अॅनलाईज करणं काय होईल, सोपं जाईल. ठीक आहे. तर दोन्ही कॉलबद्दल, पुटबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तर कॉलबद्दल राहिलं असेल तर कॉलबद्दल पण सांगतो साधारण 24,600 चा कॉल होता. 12 डिसेंबर. 24,700 फूट. 24,700 फूट. ओके. 24,700 फूटमध्ये जर तुम्ही बघितलं, तुमच्या लक्षात येईल बघा. हा जो एरिया होता इथला, थोडस इथला जो एरिया होता, तर इथं काय केलं त्यांनी, मल्टिपल सपोर्ट घेतला. बघा इथं काय केलं त्यांनी, मल्टिपल सपोर्ट घेतला होता. आणि मल्टिपल सपोर्ट घेतल्यानंतर रेजिस्टन्स एरिया कुठे आहे, तर इथं बघा, इथं ह्या एरियामध्ये म्हणजे ऑप्शनचं चेन काय इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी सांगतो मी. बरोबर. ऑप्शनचा चार्ट काय इम्पॉर्टंट आहे, तर याच्यासाठी पण आपल्याला या गोष्टी पाहाव्या लागतात. ठीक आहे. मला वाटतं कुठला चार्ट टाकलेला आहे, एक मिनिट बघू द्या मला. 24,700. 24,600चा होता. ठीक आहे. 24,600 मध्ये दाखवतो. काय वेगळं काही नसतं त्याच्यामध्ये. कुठला जरी घेतला तुम्ही त्या लेव्हलवरती जाऊन एकदा बघितलं की तुमच्या लक्षात येईल. इथं 140. आता इथं 140 ला काय होता, सपोर्ट होता. तर इथं पुन्हा काय, इथं एक प्राइस ऍक्शन बनणार होती 140 पर्यंत. 140 वरून कुठे गेला, 180. आता 180 पण इथं काय आलं, 170. इथं जर बघितलं तुम्ही तर 170 आणि इथं काय 180. आता मॅक्झिमम मी तुम्हाला सांगितलं होतं की 190 ते 200 पर्यंत. तर तुम्ही 190 वरती जर लाईन टाकली तर तुमच्या लक्षात येईल बघा इथं 190, आणि 200 वरती लाईन टाकली तर तुमच्या लक्षात येईल की 200चं जे टार्गेट होतं ते साधारण या झोन पर्यंत. म्हणजे इथपर्यंत असं टार्गेट आपण डिफाईन केलं, तर ह्या झोन पर्यंत एकदा, कारण ह्या एरिया इथून रिजेक्शन, इथून रिजेक्शन, इथून रिजेक्शन, मग 100 मॅक्झिमम टार्गेट. परंतु जे पहिलं टार्गेट होतं ते साधारण 70-80च होतं. तर 40 पॉईंट येतं, म्हणजे लिमिटेड रेंजमध्ये सुद्धा तुम्हाला काय करता आला पाहिजे, प्रॉफिट जनरेट करता आला पाहिजे. ठीक आहे. जर तुमचे प्रश्न असतील तर सांगत चाला, कारण आता हे काय लाईव्ह क्लास नाहीये. म्हणजे लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर विचारत, तर तुम्ही पर्सनल विचारत जा. मी सगळ्यांना प्रश्न काय होता, उत्तर काय होतं, हे सगळं डिटेल टाकलं जाईल. ठीक आहे. थँक्यू.